नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, अमरावती महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांसाठी नवीन 2087 जागांसाठी नवीन पदभरती येण्यासाठी आकृतीबंधास मान्यता देण्याबाबत पत्रक जारी झालेलं आहे। तर या नवीन पदभरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। यामध्ये एकूण जागा किती असणार आहे, कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असू शकते, त्याच सोबत जाहिरात कधीपर्यंत येईल आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरायला कधीपर्यंत सुरुवात होऊ शकते, याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर तुम्ही स्पष्टपणे इथं बघू शकता 2087 पदांसाठी एकत्रित जर म्हटलं तर आकृतीबंधास मान्यता देण्याबाबत हे पत्रक जारी करण्यात आलेलं आहे। तर बघा, या पत्रकानुसार काही पदांसाठी ऑलरेडी पदभरती आली होती मित्रांनो अमरावती विभागामध्ये, परंतु काही पदांची अजून पदभरती झालेली नाहीये। तर त्या पदांविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा, इथे काय महत्त्वाचे संदर्भ दिलेले आहेत, त्यानंतर प्रस्तावना वगैरे दिलेली आहे। जेवढे पण आपले महत्त्वाचे मुद्दे आहेत यामध्ये शासन निर्णय वगैरे दिलेले आहेत, जे की तुम्ही हे जे PDF आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल, तिथून तुम्ही हे PDF डाउनलोड करून संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता। आपण महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत। जसं की आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्याला पदभरती चालू आहे मित्रांनो। याच्यामध्ये जर म्हटलं तर 620 जागांसाठी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत नवीन पदभरती आलेली आहे। यामध्ये जर विचार केला तर एकूण 30 वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे। तर बघा, या पत्रकानुसार काही पदांसाठी ऑलरेडी अमरावती विभागामध्ये नवीन पदभरती झालेली आहे 2024 मध्ये, परंतु बहुतेक येथील पद भरण्याची बाकी आहेत मित्रांनो। या सर्व पदांसाठी जर म्हटलं तर 2025 मध्ये नवीन पदभरती येणार आहेत। तर त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण व्यवस्थित जाणून घेणार आहे। तर बघा, इथे काय महत्त्वाचे संदर्भ दिलेले आहेत, त्यानंतर प्रस्तावना, त्यानंतर काय महत्त्वाचे शासन निर्णय वगैरे दिलेले आहेत। हे जे PDF आहे आपल्या YBD अकॅडमी नावाच्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल, तर तिथून तुम्ही हे PDF डाउनलोड करून इतर संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता। आता जेवढे पण महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत। कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे, एकूण किती जागांसाठी नवीन पदभरती येऊ शकते आणि त्याच सोबत ही पदभरती केव्हापर्यंत होऊ शकते, ठीक आहे। तर इथे बघा, एकूण मजूर पदे आपल्याला इथं म्हटलेले तिथं। तर बघा, इथून खाली आपल्याला एकूण मंजूर झालेली पदे यांच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे। इथं पदाचं नाव दिलेलं आहे, त्यानंतर शासन निर्णय दिनांक आणि त्याच्यासोबत क्रमांक इथं आपल्याला दिलेले आहेत। यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला पदाचं नाव इथं दिलेलं आहे, जसं की आपल्याला अतिरिक्त आयुक्त म्हणा, अतिरिक्त आयुक्ताचे हे सेपरेट 2 पद होते, त्यानंतर उप आयुक्ताचं पद होतं, कार्यकारी अभियंताचं पद होतं, उप अभियंताचं पद होतं मित्रांनो। खाली जर म्हटलं तर आपल्याला 10वी 12वी पास वरती देखील बहुतेक पदांचा समावेश इथं करण्यात आलेला आहे। तर बघा, इथं जर म्हटलं तर हे सर्व जवळ आपल्याला गट अ आणि गट ब या संवर्गातील पद आपल्याला बघण्यासाठी भेटलेले आहेत। आणि त्यानंतर थोडंसं खाली आल्यानंतर इथं जर म्हटलं तर इथे बघा, आता आपल्याला खाली इतर पदांची माहिती दिलेली आहे, ठीक आहे। तर इथे जर म्हटलं तर आपल्याला याच्यानुसार जर म्हटलं तर आपल्याला पदांची संख्या दिलेली आहे, त्याच सोबत आपल्याला दिनांक वगैरे दिलेले आहेत। जसं की आपल्याला वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणा, उच्च श्रेणीचं पद आहे लघुलेखकचं हे पद म्हणा, ठीक आहे। खाली जर म्हटलं तर प्रत्येक पदानुसार वेगवेगळ्या जागा आहेत, जसं की इथं आपल्याला कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता किंवा शाखा अभियंता, त्याच सोबत यांत्रिकी विद्युतचं पद आपल्याला बघण्यासाठी भेटतं। एकूण जर म्हटलं तर 42 पदसंख्या आहेत, ठीक आहे। याच्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या पदसंख्या आहेत, तर त्यासोबत आपल्याला वेगवेगळ्या पदांचा समावेश असणार आहे। पुढे जर म्हटलं तर अधीक्षकचं लेखापालचं पद असणार आहे मित्रांनो। याच्यासाठी देखील आपल्याला इथे जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत। वरिष्ठ लिपिक निरीक्षकचं पद आहे, कनिष्ठ लिपिकचं पद आहे मित्रांनो, ठीक आहे। अशा प्रकारचे सर्वच इथं आपल्याला पद बघण्यासाठी भेटतील। जसं आपण खाली येऊ तसं तसं आपल्याला जे विभाग आहे किंवा आपल्याला जो प्रवर्ग आहे तो कमी कमी झालेला बघण्यासाठी भेटेल। इथं खाली जर म्हटलं तर आपल्याला सफाई कामगार हे पद आहे, त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला त्याच्यासाठी एकूण पदसंख्या किती आहे याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे, ठीक आहे। त्यानंतर ड्रेसर सफाई कामगार इथं दुसरं पद आहे, याच्यासाठी एकूण 861 जागांचा समावेश आहे मित्रांनो। तर अशा प्रकारचे टोटल वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे। 10वी 12वी पास वरती देखील बहुतेक पदांचा इथे समावेश असणार आहे। भरपूर वेगवेगळी पदं आहेत मित्रांनो। तर अशा प्रकारे जर विचार केला तर अमरावती महानगरपालिकेअंतर्गत आपल्याला नवीन पदभरती येण्यासाठी एकूण आकृतीबंधन या तिथं जर म्हटलं तर 2000 पेक्षा जास्त जागांचा समावेश दाखवलेला आहे। आता जर म्हटलं तर मुंबई महानगरपालिकेचं जर म्हटलं तर 620 जागांसाठी पदभरती आलेली आहे। आता या आकृतीबंधानुसार जर विचार केला तर काही जे पद आहे ते भरली गेली होती मित्रांनो, परंतु अजून बाकीची पदे भरलेली नाहीयेत। त्याच्यामुळे जर म्हटलं तर 2025 मध्ये येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये लवकरच आपल्याला अमरावती महानगरपालिकेची देखील 600 पेक्षा जास्त जागांसाठी, कमीत कमी 500 पेक्षा जास्त जागांसाठी नवीन पदभरती आलेली बघण्यासाठी भेटून
जाईल. ठीक आहे, त्यामुळे जर विचार केला तर लेटेस्ट मुंबई महानगरपालिकेची जी जाहिरात आलेली मित्रांनो, त्याच्यानुसार बघा कोणकोणती पदे आपल्याला शैक्षणिक पात्रता काय दिलेले आहे, अभ्यासक्रम काय दिलेला आहे, तोच अभ्यासक्रम त्या पदासाठी आपल्याला अमरावती विभागासाठी देखील असणार आहे. तर या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त काय माहिती जाणून घेण्याची गरज नाहीये. आपल्याला जशी माहिती दिलेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेविषयी, तशीच माहिती अमरावती महानगरपालिकेविषयी देखील आपल्याला दिली जाईल. तर बघा मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय चांगली संधी असणार आहे. मनपाच्या वेगवेगळ्या विभागांमार्फत जाहिराती आलेल्या बघण्यासाठी भेटून जातील मित्रांनो. बहुतेक ठिकाणच्या जाहिराती पण 2025 मध्ये येणार आहेत. आता जाहिरात यायला सुरुवात झालेली आहे ऑलरेडी. जर म्हटलं तर नवी मुंबई महानगरपालिकेसाठी जाहिरात आलेली आहे. तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाही आहे. जे पण पद दिसत आहे त्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय दिले, अभ्यासक्रम काय दिलेला आहे, त्याच्यानुसार तुम्हाला तयारी करायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे, त्यानुसारच आपल्याला या बाकीच्या जाहिराती आलेल्या बघण्यासाठी भेटतील. जे पण पद आहे ते आपल्याला इथे देखील असण्याचा बघण्यासाठी भेटून जातील. प्रत्येक आपल्याला महानगरपालिकेमध्ये ते पदांचा समावेश असतो. आपल्याला थोड्या का होईना पदांसाठी आपल्याला प्रत्येक महानगरपालिकेमध्ये ते पद भरलं जाईल. याची आपल्याला व्यवस्थित माहिती काढून घ्यायची आणि त्याच्यानुसार तुम्ही प्रत्येक ठिकाणी अर्ज भरू शकता, व्यवस्थित अभ्यासाला सुरुवात करू शकता. ठीक आहे, या व्यतिरिक्त जे पण अपडेट असेल ते आपल्या चॅनलवरती दिलं जाईल. तर आता आपल्याला सांगितलं एकूण जागा किती आहे, भरपूर जागांचा समावेश आहे. काही जागा भरल्या गेल्यात, काही जागा भरलेल्या नाही आहेत मित्रांनो. याच्यासाठी 2025 मध्ये जाहिरात येणार आहे. ठीक आहे, त्यानुसार आपण प्रत्येक विभागानुसार इथे तयारी करू शकता. यावर्षी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती होणार आहे. ठीक आहे, तर या व्यतिरिक्त जे पण अपडेट असेल ते चॅनलवरती आपल्याला दिलं जाईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल ती तिलाही क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.